एक महिला घरातून संध्याकाळी बाहेर पडते, पण ती घरी परत येतच नाही. 6 दिवसानंतर तिचा मृतदेह ओढ्यामध्ये सापडतो. नेमकं काय घडलं होतं हे आपण या स्टोरीमधून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. घटना आहे वाळवा तालुक्यातील नेरले येथील. या गावात राहत असलेली मंगल पांडुरंग गुरव ही तिच्या मुलासह राहते. घरातील सर्व खर्च ही मंगल हिलाच करावा लागत होता. त्यामुळे तिने इस्लामपूर येथे भांडी घासण्याचे काम सुरू केले. नेरले येथून जवळच इस्लामपूर आहे, त्यामुळे मंगल हिचे कोणाच्याही गाडीवर बसून इस्लामपूर येथे जाणे येणे चालूच होते. रोजच्या नियमाप्रमाणे सकाळी मंगल ही इस्लामपूरच्या दिशेने जायची आणि संध्याकाळ झाली काम झाले की घरचा रस्ता धरायचा. कोणी ओळखीचे भेटले की त्याच्या गाडीवर बसून इरले येथे यायची. घरात पती नव्हता, त्यामुळे मुले आईची वाट पाहत बसायची. रोजच नित्याचेच काम मंगल ही रोज करत होती. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे अनेक लोक तिच्या संपर्कात होते. अशाच प्रकारे एके दिवशी अशोक पांडुरंग डेळेकर, वय वर्ष 46 वर्ष, राहणार कापूसखेड या व्यक्तीबरोबर नेरले गावात आले. त्यानंतर अशोक हा मंगल ज्या वेळेला इस्लामपूरच्या दिशेने निघेल त्यावेळी मुद्दाम तिच्या वेळेला तो रस्त्याने चालायचा. त्यामुळे आता मंगल ही त्याला पाहिले की थांबून त्याच्या गाडीवर बसून इस्लामपूरला जाऊ लागले. अशा प्रकारचा दिनक्रम त्यांचा चालूच होता. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे गाडीवरून इस्लामपूरला जाऊ लागल्याने दोघांची चांगलीच ओळख झाली होती. मंगल ही जरी भांडे घासत असली तरी अशोक याला ती आवडू लागली होती. त्यामुळे तो आता रोज इस्लामपूरला सोडणे आणि आणण्याचे काम करू लागला. एक प्रकारे दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले होते. मंगल इस्लामपूरला निघाली आणि अशोक दिसला नाही की मंगल ही कावरी बावरी होऊ लागली, कारण दोघांच्या सहवासाची तिला सवय लागली होती. दोघांचे एकांतात भेटणे सुरू झाले. इस्लामपूरमध्ये तर दोघांच्या रोमांस पार्ट्या देखील होऊ लागल्या. अशोक याला जे पाहिजे होते ते त्याने तिच्याकडून घ्यायला सुरुवात केली होती. मी जे काही करतोय ते फक्त तुझ्यासाठी चालू आहे, असे अशोक मंगल हिला म्हणत होता. अशोक जे काही बोलत होता त्याचा अर्थ मंगल हिला कळत होता. तिने देखील अशोकला प्रतिसाद दिला. जे पाहिजे ते त्याला करून दिले. यामुळे अशोक याला देखील मंगल हवीशी वाटू लागली. दोघांमध्ये आता खऱ्या अर्थाने अनैतिक संबंध सुरू झाले होते. पण या अनैतिक संबंधात मंगल ही फक्त अशोक याचा जाण्या येण्यासाठी अडथळा ठरू नये म्हणून साथ देत होती. इकडे अशोक सर्व काही मिळत आहे म्हणून खुश होता. दोघांच्या गाठी भेटी आणि गाडीवर सोबत फिरणे हे अनेकांच्या डोळ्यात सलत होते. पण त्या दोघांना कोणीच काही बोलत नव्हते, कारण सर्वांना आता या दोघांमध्ये काय चालते हे माहिती झाले होते. मंगल ही धुणे भांडी करत होती. तिला जेवढे पैसे मिळत होते त्यामध्ये ती घर खर्च भागत होती. पण आता तिला अशोक याच्याकडूनही पैशाची अपेक्षा लागली होती, कारण अशोकला जे सुख पाहिजे होते ते सुख मंगल ही देत होती. त्यामुळे त्याच्या बदल्यात काहीतरी मिळाले पाहिजे म्हणून मंगल ही अशोक याला 50,000ची मागणी करण्यास सुरुवात केली. आता अशोक याने 50,000 रुपयाचा आकडा ऐकल्यावर त्याच्या पायाखालची वाळू सरकली, कारण मंगल हिने त्याला धमकीच दिली होती. जर तू 50,000 दिले नाही तर तुझी समाजामध्ये किती लायकी आहे हे समोर आणते. पण अशोक याला हे थोडे थट्टा मस्करीमध्ये मंगल बोलले असेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने हे काही मनावर घेतले नाही. रोजच्या प्रमाणे तो मंगल हिला इस्लामपूर येथे सोडत होता. अधूनमधून मंगल ही अशोकला पैशाची आठवण करून देत होती. त्यामुळे अशोकला आता मंगल खरंच पैसे मागत असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे त्याने मंगल हिला सध्या तरी माझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे आल्यावर देतो असे सांगितले. मंगलच्या जाळ्यात अडकलेला मासा हा बिनकामाचा निघाला असे मंगल हिला वाटू लागले. त्यामुळे तिने अशोक याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, कारण ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला होता तेच मिळणार नव्हते. आता अशोक याला मंगल अंगाला हात सुद्धा लावून देत नव्हती. आतापर्यंत जेवढे केले ते पूर्ण झाले असे म्हणून मी जे सांगेल तेवढेच तू करायचे असे मंगल अशोकला म्हणत होती. जे काही शारीरिक संबंध चालू होते ते बंद झाल्यामुळे अशोक परेशान झाला होता. त्यामुळे त्याने मंगल हिला पैशाचे काम झाले आहे, तुला भेटायचे आहे असे म्हणून फोन केला. त्यावेळी शुक्रवारच्या संध्याकाळचे 7:30 वाजले होते. मंगल हिला तर आनंद झालाच होता. या आनंदाच्या भरात मी तासाभरात येते असे म्हणून ती घरातून बाहेर पडली. अशोक हा मंगलची वाटच पाहत बसला होता. दोघेही मोटरसायकलवर बसले आणि नेरले नावाचा परिसर आहे, या ठिकाणी एक ओढा वाहतो. त्या ठिकाणी अशोक हा मंगल हिला घेऊन गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुझे काम झाले आहे, पण एवढे दिवस झाले आपले काहीच झाले नाही असे म्हणून त्याने मंगलकडे शारीरिक इच्छा व्यक्त केली. त्यावेळी मंगल हिने
अगोदर 50,000चे काय झाले ते सांग, माझ्या हातात पैसे दे, नंतर तुला पाहिजे ते कर, असे मंगल म्हणत होती. खरी परिस्थिती तर अशी होती की अशोक याच्याकडे 50,000 नव्हते, पण मंगल हिला या ठिकाणी बोलावून कार्यक्रम करून निघून जाण्याचा त्याचा इरादा होता. परंतु मंगल ही त्याच ठिकाणी विरोध करू लागली. त्यामुळे अशोक याचा पारा चढला आणि बाजूलाच असलेला दगड मंगलच्या डोक्यातच घातला. डोक्यात दगड लागल्यामुळे मंगल बेशुद्ध पडली. त्यानंतर अशोक याने मंगलचा मृतदेह 50 फूट ओढत नेला आणि ओढ्यामध्ये टाकून दिला. ओढ्याला पाणी होते, त्यामुळे मंगल हिचा मृतदेह बुडाला. त्यानंतर अशोक तिथून निघून गेला. तासाभरात येणारी मंगल अजून कशी काय आली नाही, म्हणून मुलाने आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, परंतु ती कुठेच आढळून आली नाही. त्यानंतर 4 दिवसांनी कासेगाव पोलिसात मंगल बेपत्ता झाल्याची तक्रार भावाने दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. 6 दिवसांनी मंगल हिचा मृतदेह ओढ्याच्या पाण्यात तरंगत असताना काही लोकांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बघितला. त्यामुळे याची खबर तात्काळ नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना देखील याची माहिती पोहोचली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मंगलचा खून कोणी केला असावा असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता, पण उत्तर काही मिळत नव्हते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पीएम साठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर तपास कार्याला सुरुवात केली. त्यावेळी अशोक पांडुरंग डेळेकर या व्यक्तीबरोबर मंगल हिचे अनैतिक संबंध सुरू असल्याची कुजबूज पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी अशोक डेळेकर याला ताब्यात घेतले. जो काही प्रकार झाला याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याची उत्तरे अशोक हा देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी अशोक यांनी जे काही घडले ते वरील प्रमाणे घडल्याचे सांगितले. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहे. मंगलीच्या अंगाची वृत्ती शिरली होती, त्यामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.